नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण प्रयोग ओळखण्याची गोल्डन ट्रिक आज शिकणार आहोत. 3 सेकंदामध्ये अचूक उत्तर तुम्ही शोधू शकाल. TET, सेट, नेट कोणतीही परीक्षा असो, त्यामध्ये मराठी व्याकरण अंतर्गत येणारा प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार आपण फक्त 3 सेकंदामध्ये ओळखू शकतो. आणि 3 सेकंदामध्ये प्रयोग ओळखण्याची ट्रिक या व्हिडिओ अंतर्गत देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, ट्रिक समजावून घ्या आणि परीक्षेमध्ये एक गुण तुम्ही अशा पद्धतीने मिळवत राहा. ओके, चला आपण ट्रिक समजावून घेऊयात. शाळेत व्याकरणाचा तास म्हटला की अनेकांना अक्षरशः घाम फुटतो. हो ना, नियम, अपवाद आणि ते रटाळ पाठांतर. अगदी तेच. त्यात प्रयोग हा शब्द ऐकला की तो डोकंच चक्रावून जातं. पण आज आपण या सखोल चर्चेत एका अशा साहित्याचा वेध घेणार आहोत ज्याचं नाव आहे प्रयोग ब्लूप्रिंट. आणि या साहित्याचा दावा खूपच मोठा आहे. हो, म्हणजे ते म्हणतात की हे सर्वात कठीण वाटणारे प्रयोग केवळ 3 सेकंदात ओळखता येऊ शकतात, तेही कोणतंही पाठांतर न करता. अरे छा, म्हणजे हे तर खूपच रंजक आहे. हो ना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी किंवा केवळ आपली भाषा समजून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांसाठी हे साहित्य एक मोठी सुवर्णसंधी आहे. आज आपण हेच कोडं उलगडून पाहणार आहोत. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. व्याकरणाचे नियम म्हणजे नुसतं पाठांतर नसून ते एका यंत्रासारखे कसे काम करतात हे आपण समजून घेऊया. अगदी बरोबर. आपण अनेकदा व्याकरणाकडे फक्त परीक्षेपुरता मर्यादित असलेला विषय म्हणून पाहतो. पण खरं तर व्याकरण आणि विशेषतः प्रयोग हा कोणत्याही भाषेचा एक अत्यंत महत्त्वाचा नियंत्रण कक्ष असतो. अच्छा, नियंत्रण कक्ष? हो, तिथे शब्दांची जुळवाजुळवा कशी होते यामागे एक पक्क विज्ञान असते. हा नियंत्रण कक्ष कसा चालतो हे एकदा का समजलं की भाषेवरची पकड आपोआप घट्ट होते. म्हणजे नियम पाठ करण्यापेक्षा त्यामागचं लॉजिक समजून घेणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. मग मला सांगा, या नियंत्रण कक्षामध्ये नक्की काय चालतं? प्रयोगाचे प्रकार वगैरे पाहण्याआधी मला हे मुळातून समजून घ्यायचे की वाक्याला नक्की चालवतं कोण? कारण या संदर्भ साहित्यात सुरुवातीलाच कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या संबंधावर भर दिलाय. हो, प्रयोगाचा पायाच मुळी या 3 घटकांवर उभा आहे. याला एका त्रिकोणासारखं समजून घ्यायला हवं. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो क्रियापद, म्हणजे कृती दाखवणारा शब्द. अगदी. आपण या क्रियापदाला वाक्याचे इंजिन म्हणू शकतो, कारण ते कृती दर्शवते, वाक्याला गती देते. पण हे बघ, हे इंजिन स्वतःच्या मनाने चालत नाही, त्याला दिशा देणारा कोणीतरी असतो. म्हणजेच हे एखाद्या गाडीचं स्टिअरिंग व्हील किंवा सुकाणूसारखं आहे का? होय, अगदी. तीच उपमा साहित्यातही दिली आहे. वाक्याचे नियंत्रण म्हणजेच क्रियापदाचे लिंग आणि वचन बदलण्याचा अधिकार ज्याच्याकडे असतो, तो घटक त्या गाडीचा चालक ठरतो. अच्छा. आणि तोच प्रयोगाचा प्रकार निश्चित करतो. साहित्यात याला नियंत्रण सूत्र म्हटले आहे. भाषेच्या ह्या खेळात कर्ता आणि कर्म यांच्यात नेहमीच एक प्रकारची सत्तेची ओढाताण सुरू असते. जो जिंकेल तो क्रियापदाला स्वतःच्या तालावर नाचवतो. पण मग हा सुकाणू नक्की कोणाच्या हातात आहे हे कसं ओळखायचं? यासाठी साहित्यात कोणती गोल्डन ट्रिक दिली आहे? ही चाचणी अत्यंत सोपी आणि तार्किक आहे. लिंग आणि वचन बदलून पाहण्याची पद्धत. म्हणजेच कसं? मी एक उदाहरण सांगते. साहित्यात एक उत्तम पायाभूत वाक्य दिलंय. सुभाषने पेरू खाला. आता या वाक्यात सुभाष हा कर्ता आहे, पेरू हे कर्म आहे आणि खाला हे क्रियापद आहे. बरोबर. इंजिन खाला हे आहे. आता आपण चालक कोण आहे हे तपासूया. समजा आपण आधी कर्ता बदलून पाहिला. सुभाष हे पुल्लिंगी नाव आहे, त्याच्या जागी आपण स्त्रीलिंगी नाव वापरले, तर वाक्य काय होईल? सीताने पेरू खाला. अरेच्छा, खाला हे क्रियापद तसंच राहिलं. कर्ता पुल्लिंगीचा स्त्रीलिंगी झाला तरी क्रियापदात काहीच बदल झाला नाही. नेमके हेच. म्हणजे इथे कर्त्याच्या हातात सुकाणू नाहीये, इंजिन त्याच्या नियंत्रणात नाहीये. आता आपण कर्म बदलून पाहू. पेरू या पुल्लिंगी कर्माच्या ऐवजी आपण चिंच हे स्त्रीलिंगी कर्म वापरू. आता मूळ वाक्यात बदल करून पाहिल्यास काय दिसेल? सुभाषने चिंच खाल्ली. खाल्ली क्रियापद बदललं. हो, बदललं ना. म्हणजे जसं कर्म बदललं तसं क्रियापद लगेच स्वतःला बदलून घेतंय. अगदी बरोबर. म्हणजेच इथे वाक्याचे संपूर्ण नियंत्रण कर्माकडे आहे. कर्म हे इंजिन चालवत आहे आणि म्हणूनच साहित्यात निष्कर्ष काढला आहे की ज्याचे लिंग किंवा वचन बदलल्यावर
क्रियापद बदलते तोच मुख्य घटक. इथे कर्मामुळे बदल झाला म्हणून हा कर्मणी प्रयोग ठरतो. बापरे, हे खूपच रंजक आहे. आणि एकदा का ही सत्तेची ओढाताण कोणी जिंकली हे समजलं की मग प्रयोगाचे प्रकार कसे पडतात हे समजून घेणं ओघानेच येतं. नक्कीच. या साहित्यात 3 मुख्य प्रकारांची संकल्पना मांडली आहे: कर्तरी, कर्मणी आणि भावे. यातील पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग. साहित्यानुसार इथे कर्ता हाच राजा असतो. हो, कर्ता राजा असतो. म्हणजे इथे सुकाणू पूर्णपणे कर्त्याच्या हातात असणार. नक्कीच. आणि याची सर्वात मोठी ओळख जी साहित्यात सांगितली आहे ती म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. तो नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. एक सेकंड, इथे थोडं स्पष्टीकरणाची गरज आहे. प्रथमा विभक्ती हा जरा जास्तच व्याकरणाचा जड शब्द झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर हे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे तर प्रथमा विभक्ती म्हणजे शब्दाचे मूळ रूप. त्याला कोणतेही शेपूट किंवा प्रत्यय लागलेला नसतो. जसं की ने, शी, ला हे जे शब्द चिकटून येतात ते. हो, ते इथे नसतात. कर्तरी प्रयोगात कर्ता या प्रत्ययांपासून पूर्णपणे मुक्त असतो. तो स्वतंत्र असतो. उदाहरणार्थ साहित्यात दिले लता निबंध लिहिते. इथे लता या कर्त्याला कोणताही प्रत्यय जोडलेला नाही. ती पूर्णपणे मोकळी आहे आणि म्हणूनच क्रियापदावर तिचे नियंत्रण आहे. होय. आणि इथे लताच्या जागी तो वापरून पाहिल्यास तो निबंध लिहितो. क्रियापद लगेच बदलले. अगदी बरोबर. कारण कर्ता राजा आहे. यातही साहित्याने 2 उपप्रकार दिले आहेत. एक सकर्मक कर्तरी, जिथे वाक्यात कर्म असते, जसे लताचे उदाहरण, आणि दुसरा अकर्मक कर्तरी, जिथे वाक्यात कर्म नसतेच. म्हणजे जसं की तो हसतो. इथे कृतीचा परिणाम कोणावर तरी होत नाहीये. कर्म नाहीये. फक्त कर्ता आणि क्रियापद यांचीच जोडी आहे. हो, अगदी तसंच. आता दुसरा प्रकार पाहू, ज्याची आपण सुरुवातीला सुभाषच्या उदाहरणात चर्चा केली, कर्मणी प्रयोग. इथे पूर्णपणे कर्माचं नियंत्रण असते. इथे नियम अगदी उलटा होतो, हो ना? इथे कर्त्याला नेहमी प्रत्यय लागलेला असतो, जसे की ने किंवा नी, पण कर्माला कोणताही प्रत्यय नसतो. बरोबर. मला इथे एक गोष्ट जाणवतीये, हा जो प्रत्यय आहे ना, तो एका प्रकारच्या कुलपासारखं काम करतो. हे निरीक्षण अत्यंत अचूक आहे. कुलपाची उपमा इथे तंतोतंत लागू पडते. सुभाषने पेरू खाल्ला. इथे सुभाषला ने प्रत्यय लागल्यामुळे तो एक प्रकारे कुलूप बंद झालाय. म्हणजे त्याची सत्ता संपली. हो, तो नियंत्रणाबाहेर गेला आणि आपोआप कर्माच्या हातात जे मोकळे आहे त्याच्या हातात सत्ता आली. तर या सगळ्याचा अर्थ काय? हे इथपर्यंत अगदी स्पष्ट आहे. जो मोकळा त्याच्या हातात सुकाणू. पण तिसरा जो प्रकार साहित्यात दिलाय, भावे प्रयोग, तो जरा गोंधळात टाकणार आहे. कसा काय? म्हणजे जर साहित्यानुसार भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेला असेल, म्हणजे दोघांनाही कुलूप लावून बाजूला बसवलं असेल, तर मग ही गाडी नक्की चालवतंय कोण? हे एखाद्या ऑटो पायलट मोडसारखं आहे का? मला ही ऑटो पायलटची उपमा खूप आवडली. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की जेव्हा कर्ता आणि कर्म दोघेही कुलूपबंद असतात तेव्हा क्रियापद पूर्णपणे तटस्थ बनते. अच्छा. हो, ते स्वतःच्याच एका अशा सुरक्षित कवचात जाते जिथे ते कर्ता किंवा कर्म दोघांच्याही लिंग किंवा वचनानुसार अजिबात बदलत नाही. ते स्वतःहून चालणाऱ्या एका यंत्रणेसारखे काम करते. म्हणजे गाडीतल्या दोन्ही प्रवाशांचे हात बांधून ठेवलेत आणि गाडी आपल्याच लयीत रस्ता ओळखून चालली आहे. पण मग हे तटस्थ क्रियापद नक्की कसं दिसतं? साहित्यात याचा एक अत्यंत महत्त्वाचा नियम दिला आहे. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असते. पुन्हा एकदा, हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी खूपच तांत्रिक वाटते. खूप सोप्पं आहे. प्रथम पुरुषी म्हणजे मी किंवा आम्ही, द्वितीय पुरुषी म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि तृतीय पुरुषी म्हणजे तो, ती, ते. बरोबर. त्यातही नपुसकलिंगी म्हणजे ते. थोडक्यात सांगायचे तर हे क्रियापद मीचा पक्ष घेत नाही, तूचा पक्ष घेत नाही, तो किंवा तिचाही घेत नाही. ते फक्त ते या तटस्थ रूपात राहते. जसे साहित्यातील उदाहरण पहा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. इथे शिक्षकांनी कर्त्याला नी प्रत्यय लागून कुलूप लागलंय आणि विद्यार्थ्यांना कर्माला ना प्रत्यय लागून तिथेही कुलूप लागलंय. आणि शिकवावे हे क्रियापद कोणासारखंच बदलत नाहीये. हो, तुम्ही इथे शिक्षकऐवजी शिक्षिकेने करून पहा किंवा विद्यार्थीऐवजी मुलींना करून पहा, शिकवावे हे शिकवावेच राहते.
बापरे, हे तर खूपच भारी आहे. आणि यात आणखी एक गमतीशीर प्रकार साहित्यात नमूद केलाय. भावकर्तरी किंवा ज्याला अकर्तुक प्रयोगही म्हणतात. अकर्तुक. नावावरूनच कळतंय की यात कर्ता नसावा. पण कर्ता नसलेलं वाक्य कसं असू शकतं? इथे वाक्यात स्वतंत्र असा कर्ताच दिसत नाही. क्रियापदातच कर्त्याचा किंवा त्या कृतीच्या भावाचा अर्थ दडलेला असतो. उदाहरणार्थ, आज लवकर सांजावले. ओहो, सांजावले म्हणजे संध्याकाळ झाली. इथे कोणी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू कर्ता नाहीये, तो निसर्गाचा अर्थ त्या क्रियापदातच सामावलेला आहे. हे भाषेचं एक वेगळं आणि अत्यंत सुंदर रूप आहे. नक्कीच, जेव्हा कृती जास्त महत्वाची असते आणि कृती करणारा दुय्यम ठरतो, तेव्हा असे प्रयोग जन्माला येतात. हे मुख्य 3 प्रकार तर इंजिन आणि कुलपांच्या उपमेने एकदम स्पष्ट झाले. पण भाषेमध्ये नियम असले तरी काही अपवाद, काही गुंतागुंतही असतेच. साहित्यात पुढे कर्मणी प्रयोगाचे काही उपप्रकार दिले आहेत. आणि मग संकर किंवा मिश्र प्रयोगाची एक भन्नाट पण थोडी गुंतागुंतीची संकल्पना मांडली आहे. हो, कारण भाषेला व्यक्त होण्यासाठी अनेक छटा लागतात. कर्मणी प्रयोगाचे जे 5 उपप्रकार साहित्यात दिलेत, ते वाक्याच्या अर्थावरून सहज ओळखता येतात. कोणते आहेत ते? जसे की पहिला प्रधान कर्तृक, इथे कर्त्याला प्रत्यय असतो, तरीही अर्थाच्या दृष्टीने तोच वाक्यात महत्वाचा मानला जातो. दुसरा आहे समापन कर्मणी, जिथे क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो, जसं त्याची गोष्ट लिहून झाली. अच्छा, म्हणजे कृती संपल्याची भावना इथे महत्वाची आहे. बरोबर. आणि शक्य कर्मणी, जिथे एक क्षमता दर्शवली जाते, जसं माझ्याने आता चालवते. त्यानंतर जुन्या मराठीतील पुरातन किंवा पुरुष कर्मणी, उदाहरणादाखल कीजे, बोलीजे, संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यात अशी रचना खूप आढळते. आणि पाचवा आहे नवीन कर्मणी. हो, हा जो नवीन कर्मणी प्रकार आहे ना, तो मला खूप विचार करायला लावणारा वाटला. तो म्हणे अगदी हुबेहूब इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइस सारखा आहे. अगदी बरोबर. चोर पोलिसांकडून पकडला गेला. इथे कडून हा प्रत्यय वापरून थेट परकीय भाषेप्रमाणे रचना केली जाते. यावर आपण शेवटी सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याआधी मिश्र किंवा संकर प्रयोगाकडे वळूया. हो, ती माझ्यासाठी खरी गूढ गोष्ट आहे. संकर प्रयोग. साहित्यात दिलेलं याचं उदाहरण वाचताना मला एक शंका आली. हे संकर प्रयोग बहुधा तू किंवा तुम्ही हा द्वितीय पुरुषी सर्वनामांच्या बाबतीतच का आढळतात? म्हणजे उदाहरणादाखल, तू मला पुस्तक दिलेस. इथे हे वाक्य दोघांच्याही नियमांचे थोडे थोडे पालन करते, असं का? हे असं एका म्यानात 2 तलवारी ठेवल्यासारखं वाटत नाही का? हा खूपच अचूक प्रश्न आहे. इथे साहित्याने दिलेली एक दृश्य संकल्पना समजून घ्यायला हवी. गणितात आपण वेन डायग्राम किंवा छेदणारी वर्तुळे पाहतो ना? हो, जिथे 2 वर्तुळे एकमेकांवर येतात आणि त्यांचा काही सामायिक भाग असतो. अगदी तेच. जेव्हा एकाच वाक्यात 2 प्रयोगांची लक्षणे एकत्र दिसतात, तेव्हा तो मिश्र प्रयोग असतो. इथे भाषेचे नियम तुटत नाहीत, तर ते एकमेकांमध्ये मिसळतात. तू किंवा तुम्ही वापरताना संवादाच्या थेट शैलीत क्रियापद हे एकाच वेळी कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही अंशतः बदलते. अच्छा. जसे की तू मला पुस्तक दिलेस, इथे स हा प्रत्यय तू मुळे आलाय, पण मूळ क्रियापद कर्माशी जोडलेले आहे. म्हणजे हे एखाद्या ड्युअल इंजिन असल्यासारखं आहे, जे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांवर चालतंय. खूपच समर्पक उपमा. साहित्यात याचे 3 प्रकार दिलेत: कर्तृकर्मसंकर, कर्मभावसंकर आणि कर्तृभावसंकर. इथे क्रियापद 2 घटकानुसार बदलल्याचा भास होतो आणि म्हणूनच ही व्याकरणातील एक सुंदर गुंतागुंत मानली जाते. ही गुंतागुंत नक्की सुंदर आहे, पण हे सगळे ठीक आहे. तरीही संदर्भ साहित्याचा जो सर्वात मोठा दावा होता, कोणताही प्रयोग केवळ 3 सेकंदात ओळखण्याचे आव्हान. हो, आतापर्यंत आपण जे काही इंजिन, सुकाणू आणि प्रत्ययांच्या कुलपांबद्दल बोललो आहोत, त्यावरून मला हा दावा थोडा अतिशयोक्तीचा वाटतो. एवढे सगळे नियम असताना फक्त 3 सेकंदात उत्तर कसं काय येऊ शकतं? इथेच खरी गंमत येते असं मला वाटतं. तुमचा संशय अगदी रास्त आहे. पण साहित्याच्या शेवटी दिलेला हा 3 सेकंड ओळख तक्ता किंवा मॅट्रिक्स खरोखरच प्रभावी आहे. तुम्हाला कोणत्याही गुंतागुंतीत न शिरता फक्त ते कुलूप म्हणजेच प्रत्यय तपासायचे आहेत. म्हणजे साहित्यात दिल्याप्रमाणे जर वाक्यात कर्त्याला प्रत्यय किंवा कुलूप नसेल, तर तो मोकळा आहे, म्हणजेच तो कर्तरी प्रयोग. बरोबर. कर्माला प्रत्यय असो वा नसो, जर कर्ता मुक्त असेल तर तो कर्तरी प्रयोग. हे पाहण्यासाठी 1 सेकंडही पुरतो. आणि जर कर्त्याला कुलूप आहे पण कर्माला प्रत्यय नाही, तर कर्म मोकळे आहे, म्हणजेच तो कर्मणी प्रयोग. अगदी अचूक. कर्ता कुलूपबंध, कर्ममुक्त म्हणजे कर्मणी. आणि जर कर्त्याला आणि कर्माला
दोघांनाही कुलूप आहे, दोघेही बांधलेले आहेत, तर गाडी ऑटो पायलटवर चालते. म्हणजेच तो भावे प्रयोग. अरे छा, हे खरोखरच इतके सोपे आहे. होय, फक्त कर्ता आणि कर्माचे कुलूप तपासा आणि थेट उत्तर मिळवा. हे खरोखरच डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सोडवता येणारे कोडे आहे. जर आपण याला एका मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्या लक्षात येते की हे तंत्र केवळ परीक्षांसाठी नाहीये. मग याचा खरा आणि व्यापक उपयोग काय असू शकतो? आजकाल आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. प्रत्येक सेकंदाला नवीन माहिती आपल्यावर आदळत असते. अशावेळी रट्टा मारणे याला खूप मर्यादा येतात. पण जेव्हा आपण या साहित्यासारखी तर्कावर आधारित पद्धत वापरतो, पॅटर्न रेकग्निशन वापरतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला विश्लेषणात्मक विचार करायला शिकवतो. हे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे. पाठांतरापेक्षा लॉजिक वापरण्याची ही पद्धत आपल्याला नक्कीच तग धरून राहायला शिकवते. आपण सुरुवातीला जे म्हणालो होतो की व्याकरणाची भीती वाटते, ती मुळात नियम पाठ करण्याच्या ओझ्यामुळे होती. नक्कीच. पण आज या चर्चेतून आपण पाहिलं की मराठी व्याकरणातील प्रयोग हा विषय काही भीतीदायक नसून तो एका अत्यंत तर्कशुद्ध यंत्रणेवर आधारित आहे. एकदा का हे समजलं की नियंत्रण कोणाच्या हातात आहे, की मग प्रयोग ओळखणं हा अक्षरशः मुलांचा खेळ होऊन जातो. आणि हेच या संदर्भ साहित्याचं खरं यश आहे. क्लिष्ट गोष्टींना सोप्या, तार्किक रूपात मांडणे. नक्कीच. ही चर्चा संपवण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. आपण मगाशी कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकारांमध्ये नवीन कर्मणीबद्दल बोललो होतो. हो, जो परकीय भाषेतील रचनेप्रमाणे काम करतो. जसं चोर पोलिसांकडून पकडला गेला. बरोबर. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर केवळ इंग्रजीसारख्या इतर भाषांच्या संपर्कामुळे आपल्या व्याकरणात थेट एका नवीन प्रयोगाचा प्रकार रूढ होऊ शकतो, तर सध्याच्या या वेगाने जागतिकीकरण होणाऱ्या काळात असे आणखी किती परकीय भाषिक साचे आपण नकळतपणे आपल्या रोजच्या मराठीत वापरत असू? हा खूपच गहन प्रश्न आहे. हो ना. आपण स्वतःला नेहमी विचारलं पाहिजे की बाहेरच्या प्रभावाखाली येऊन आपल्या मातृभाषेचे हे सुंदर इंजिन आपण नकळतपणे बदलत तर नाही ना? श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा. आजची ही रंजक आणि ज्ञानवर्धक चर्चा आपण इथेच थांबूया.